जीवन में यीशु तेरा मेरा उठना बैठना चलना उस भागा रहे मेरे जीवन में यीशु तेरा हालेलुया बोलो यीशु मसीह की आनंद साथ आपे आठ दियालु हूँ आपे पाक दियालु हूँ हालेलुया बोलो यीशु मसीह की टाइम साथ आपे हाथ लगाओ जोरदार टाइम आता है मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता है मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता है मेरा उठना बैठना बैठना चलना तुझे भाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मिसाल बनो तू काम में मिसाल बनो
सलाम. खूप दिवसांनी या भागात आलो ना, छान वाटतंय. बऱ्याच दिवसांनी ते चेहरे पाहिले सगळ्यांचे ना. सध्या आम्ही तिकडं पळतोय डांगमध्ये. बऱ्याच ठिकाणी सुबीर, आव्हाच्या जवळ लवचाली वगैरे तो पूर्ण एरिया सध्या तिकडं खूप मीटिंग चालू आहे. पण प्रभूने परत एकदा इकडं आणलं. मी देवाला धन्यवाद देतो की ह्या मंडळीमध्ये येण्यासाठी प्रभूने कृपा दिली. आणि मी विश्वास ठेवतो की या उपवास प्रार्थनेमध्ये या 3 दिवसात परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन, आमेन. आणि विश्वास ठेवा, जी गरज आहे आपल्याला परमेश्वराला ठाऊक आहे. तो मन आणि हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आमेन. आणि म्हणून मी विश्वास ठेवतो की देव तेच बोलेल ज्याची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून जर कोणाला वचन लागलं तर समजून घ्यायचं मला जास्त गरज आहे. समजतंय का? ज्याला वचन लागलं त्याने काय समजायचं, मला जास्त गरज आहे. हा, कारण वचन त्यालाच लागतं जो चुकतो. बरोबर आहे ना. आणि म्हणून जर परमेश्वराचं वचन लागत असेल तर समजायचं वचनाची खरी गरज मलाच आहे. आणि म्हणून विश्वास ठेवा की या 3 दिवसात परमेश्वर त्याच्या जिवंत वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. आमेन. आणि प्रार्थना करू की परमेश्वर त्याची वाणी आपल्या कानापर्यंत पोहोचावी. एक छोटीशी प्रार्थना करू आणि मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करता प्रभू, परत एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ पायाजवळ मी स्वतःला झुकवतो. लीन आणि नम्र नतमस्तक होतो देवा. तू महान, अद्भुत, पराक्रमी, सामर्थ्य, जिवंत परमेश्वर आहे आणि मी माती आहे प्रभू. देवाप्पा, जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो की या मातीच्या पात्राद्वारे तुझं गौरव तू करून घे. मी प्रार्थना करतो प्रभू, तुझे शब्द मला दे, तुझं वचन माझ्या मुखात तू टाक परमेश्वरा. मी प्रार्थना करतो माझी मलिनता, अशुद्धता तू दूर कर आणि तुझ्या आत्म्याने मला भर. तुझ्या पवित्र वेदीवरील इंगळ मला लाव आणि माझा दोष नाहीसा कर. तुझ्या आत्म्याने मला भर दे बापा. मी घटावं, तूच वाढावा, तूच दिसावा, तूच बोलावा आणि तुझीच वाणी आम्ही ऐकावी असं होऊ दे. मी प्रार्थना करतो पवित्र आत्म्याने मला आणि जितके लोक ऐकतायत त्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित कर. हो परमेश्वरा, आम्हाला समज दे. सर्व प्रकारचे अडखळणं येशूच्या नावात मी तोडतो परमेश्वरा. तुझ्या आत्म्याची मोकळीकता असू दे. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. हालेलुया. आज, उद्या आणि परवा आपण एक वचन बघणार आहोत, एकाच वचनातून बघणार आहोत आणि विश्वास ठेवू की परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याशी व्यक्तिगत बोलेल. आमेन. आज आपण फक्त वचनाची तयारी करू. वचनाला सुरुवात खऱ्या अर्थाने उद्या सकाळच्या सेशन पासून करू. पण आज आपण त्या वचनाची एक तयारी करून घेऊ की जेणेकरून परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो आणि देवाला आपल्याला काय शिकवायचंय ते आपल्याला कळेल. आमेन. कारण पेरणी करण्याच्या अगोदर जमीन तयार करावी लागते आणि म्हणून विश्वास ठेवू की आज रात्री परमेश्वर आपल्या अंतःकरणाची जमीन तयार करेल. आमेन. चला एक वचन काढा. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 7 आपण वाचून घेऊ. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 7. फसू नका. आता नीट लक्ष द्या. देवाचं वचन म्हणतं फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही. देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो, कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. त्याचेच त्याला पीक मिळेल. समजतंय का? आता हिंदीत असेल कोणाकडे बायबल तर वाचा पटकन. धोखा न खाओ, परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता, क्योंकि मनुष्य जो कुछ बोता है वही काटेगा. आमेन. आमेन. देख, धोखा न खाओ, फसू नका. देवाचं वचन म्हणतं फसवू नका असं नाही म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? फसू नका. फसवणे आणि फसणे याच्यामध्ये फरक आहे. मनुष्याला बऱ्याचदा असं वाटतं की एखादं पाप करताना देव मला बघत नाहीये किंवा हे पाप केलं तर देवाला दिसणार नाही आणि या उद्देशाने मनुष्य एखादं पाप करतो आणि त्याला असं मनात वाटतं की मी देवाला फसवलं. पण ऍक्च्युअली तुम्ही देवाला नाही फसवत, तुम्ही स्वतः फसतायत. समजतंय का? म्हणून बायबल काय म्हणतं? फसू नका. देव फसणार, देवाचा उपहास होणार नाही. परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता.
तुम्हाला माहिती उपहास याचा अर्थ होतो चेष्टा करणं. काय करणं? मजाक ज्याला आपण म्हणतो ना. उर्दू बायबल मध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे. उर्दू बायबल मध्ये काय माहिती का? देवाचा उपहास होत नाही. याच्या बाबतीत अल्लाह इंसान को अपना मजाक उड़ाने नहीं देता. परमेश्वर ना खुदा इंसान को अपना मजाक उड़ाने नहीं देता. कारण तो परमेश्वर आहे. तो कधीच त्याची चेष्टा होऊ देत नाही. माणसाला वाटतं की मी खूप हुशार आहे, की हे करेल तरी देवाला कळणार नाही. पण तुम्हाला माहिती का देवाचं वचन म्हणतो तुम्ही फसू नका. तुम्ही देवाला नाही फसू शकत. जो देवाला फसवायला जातो तो स्वतःच फसतो. समजते का? नीट लक्ष द्या. कारण परमेश्वराचं वचन म्हणतं जे काही तुम्ही पेराल ना तेच उगवेल. आमेन. परमेश्वर कधीच स्वतःची चेष्टा आणि स्वतःची निंदा होऊ देत नाही. उधळ्या पुत्राचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं. एका मनुष्याला 2 पुत्र होते आणि बायबल असं म्हणतं की एका पुत्राने लहान जो होता, धाकटा जो होता, त्याने म्हटलं की माझ्या संपत्तीचा वाटा मला दे. बापाकडे त्याने वाटा मागून घेतला आणि बापाने त्याला दिला कारण त्याचाच होता. आज ना उद्या तुलाच द्यायचा होता. मग फक्त विषय काय होता की जे तुझंच होतं ना त्याने मागून घेतलं आणि बापाने म्हटलं ठीक आहे तू मागतोय ना, चल तुझाच तुला देऊन टाकतो. आता नीट लक्ष द्या. काही दिवस तो उधळ्या पुत्र बापासोबत राहिला, पण त्याच्यानंतर तो सर्व पैसे घेऊन दूर देशी निघून गेला असं बायबल म्हणतं. आणि त्याने त्याचा पैसा सर्व घाण गोष्टींमध्ये उधळला, व्यभिचारामध्ये उधळला, दारू पिण्यामध्ये उधळला. पण तुम्हाला माहितीये का बापाला माहिती होतं की मुलगा जो आहे ना तो या पैशाचा योग्य व्यवहार करू शकणार नाहीये. बापाला ह्या गोष्टीची पूर्ण जाणीव होती. नीट लक्ष द्या. जेव्हा मुलगा घर सोडून निघून गेला ना बाप त्याला शोधायला गेला का? बोला गेला का? का बरं नाही गेला? नीट लक्ष द्या. बापाचं प्रेम नव्हतं का मुलावर? नव्हतं का? होतं. गेला का? पण गाव सोडलं का त्याच्यासाठी? त्याला शोधत फिरला का बाप? याच्या मागे कारण आहे ना मुलगा चुकलेला आहे बापाला माहितीये. मुलाने चुकीचं पाऊल उचललं बापाला माहितीये. पण त्या चुकीच्या मागे जर बाप पण धावला असता ना तर मुलाला बापाची किंमत कळली नसते. आणि मग बाप जर त्याला शोधत फिरला असता ना तर मुलाने त्याची थट्टा केली असती, चेष्टा केली असती, त्याला गांभीर्याने घेतलं नसतं. मग बापाने काय केलं माहिती का? बाप शांत राहिला. काय राहिला? वाट बघत राहिला. कारण बापाला माहिती होतं हिरून फिरून कुठे येईल? हिरून फिरून कुठे येईल? बापाजवळच येईल. लक्षात घ्या. सगळं खर्चलं गेलं. दुष्काळ पडला त्या देशामध्ये. त्याला खायला काही भेटत नव्हतं. एका माणसाच्या इथं नोकरीला कामाला लागला, नोकरीला नाही कामाला लागला तर त्याने काय काय चारायला पाठवलं? त्याला डुकर. बोला काय चारायला पाठवलं? डुकर. याच्यावरून काय कळतं तुम्हाला तो मुलगा काय असेल? डुकर चारून राहिला तो. याचा अर्थ काय होतो माहिती का? त्याला कोणतंच काम येत. शेतीचं काम येत असतं ना तर त्यांनी कुठेतरी शेतात मजुरी केली असती. त्याच्या अंगामध्ये दुसरा एखादा कलागुण असताना त्यांनी ते काम केलं असतं. पण तुम्हाला माहिती का हा मुलगा असा होता की जो काहीच कामाचा नव्हता. आयतं खायची सवय होती, आयते आशीर्वाद प्राप्त करायची सवय होती. आणि ज्यावेळेस पैसा संपून गेला ना त्याला कामच करता येत नव्हतं. त्याला कोणीच कामावर ठेवत नव्हतं. कामावर कशाला ठेवायचं? कारण काम येत नाही. मग शेवटी काय काम लावलं? डुकरं चारायचं. बोला काय? मेंढरं चारायला सुद्धा नाही पाठवलं त्याला कोणी. बकऱ्या वाळायला पण नाही पाठवलं. तर डुकरांना चारायला पाठवलं. त्याच्याच लायकीचं काम त्याला भेटलं. समजतंय का? जेव्हा तो डुकरांच्या मागे फिरत होता ना तेव्हा त्याला कळलं की माझी लायकी काय आहे. समजतंय का? एक वेळ होती की नोकर माझ्या मागे फिरायचे आणि आता एक वेळ आहे मी डुकरांच्या मागे फिरतो. समजतंय का? ही परिस्थिती जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येते ना तेव्हा त्याला बाप आठवतो, तेव्हा त्याला देव आठवतो. नीट लक्ष द्या. परमेश्वर त्याला त्याचा बाप त्याला बोलवायला गेला नाही. गेला असताना तर परत त्याने पाप केलं असतं, परत तो चुकला असता. बापाला त्याने गांभीर्याने घेतलं नसतं म्हणून बाप होता तिथंच थांबला आणि त्याची वाट पाहिली. कारण बापाला माहिती होतं याला काहीच काम येत, हा माझ्याशिवाय काहीच करू शकत, हा काहीच करू शकत नाही. नीट लक्ष द्या. परमेश्वर ना स्वतःची थट्टा कधीच होत येत नाही. आमेन. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की देवाला नाही कळत. एखादी गोष्ट मी केली, एखादं पाप मी केलं, परमेश्वराला नाही कळणार. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला सगळं कळतं पण परमेश्वराला माहितीये तू
कसा परत येशील. परमेश्वर शांत राहतो त्या परिस्थितीमध्ये. आणि देवाने वाट पाहिली त्या उधळ्या पुत्राची. आणि बायबल असं म्हणतं त्या बापाने वाट पाहिली आणि एके दिवशी सगळं खर्चलं गेलं. त्या डुकरांच्या शेंगा खाव्याशा त्याला वाटत होत्या आणि मग त्याचे डोळे उघडले. आणि मग त्याने म्हटलं की माझ्या बापाच्या घरामध्ये तर नोकर आणि मोलकरी यांना सुद्धा रेलचेले भाकरीची. आता मी काय करतो, माझ्या बापाकडे जातो त्याला म्हणतो की हे पिता, तुमच्या घरात तुमचा मुलगा म्हणून राहण्याची माझी योग्यता नाही, कारण मी तुमच्या विरोधात पाप केलेला आहे, पण तुमचा एक मोलकरी म्हणून तरी मला तुम्ही ठेवा. आणि मग त्या हृदयाने ज्यावेळेस तो परत आला ना, तुम्हाला माहिती बापाची नजर कुठे होती? त्याच रस्त्याकडे जिथून मुलगा गेलेला होता. बोला, जिथून मुलगा गेलेला होता. नीट लक्ष द्या. परमेश्वर असा बाप आहे ना की तो नेहमी आपली वाट पाहतो. तुम्ही कितीही चुका, तुम्ही कितीही पाप करा, देव तुमची नेहमी वाट पाहतो. जर मी पाप करून देवापासून दूर गेलेलो असेल ना, तर देव तुमच्यापर्यंत नाही येणार. जर मी पापात पडून देवापासून दूर गेलेलो असतो ना, देवाकडून अपेक्षा नाही करायची की देव तुमच्याकडे येईल. तुम्हाला देवाकडे परत जावं लागेल. कारण मी प्रभूला सोडलेलं आहे, प्रभूने मला सोडलेलं नाही. लक्षात घ्या, उधळ्या पुत्राने आपलं घर सोडलं आणि तो त्या ठिकाणी निघून गेलेला होता. बाप त्याचं घर नाही सोडणार, देव त्याची जागा नाही सोडणार. जर मी पाप केलेलं आहे ना, मला माघारी यावं लागेल. कारण देवाला माहिती, मी जर माझी जागा सोडली ना, माझी किंमत राहणार नाही. परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता. देव मनुष्याला त्याची चेष्टा करू देत नाही. कारण देवाने जर देवाची जागा सोडली ना, तर तुम्हाला माहिती देवाची किंमत राहणार नाही. म्हणून परमेश्वर त्याची जागा कधीच सोडत नाही. देवाची इच्छा आहे, तू गेला ना दूर, तूच परत ये. वाट पाहतो तो, लक्ष लावतो तो. देवाची दृष्टी त्याच मार्गाकडे ज्या मार्गापासून तुम्ही आणि मी देवापासून बऱ्याचदा दूर जातो. पण परमेश्वर तुमच्या जवळ नाही येणार जेव्हा तुम्ही पाप करून दूर गेलेले असाल. देवाची इच्छा आहे तुम्ही देवाजवळ या आता. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेव्हा मला येशू माहिती नव्हता, तेव्हा येशू माझ्यापर्यंत आला. मी नाही येशू पर्यंत गेलो. इस्रायल देश इथून फार लांब आहे. पण तुम्हाला माहितीये का, आपण इस्रायल देश पाहिला नाही, आपण बेथलेहेम पाहिलं नाही, आपण यरूशलेम पाहिलं नाही, आपण येशूचं तोंड पाहिलं नाही. पण तुम्हाला माहिती का, येशू इस्रायलामधून तुम्हाला आणि मला भेटायला इथं पिंपरांमध्ये आला. हालेलुया. का? कारण त्याचं कारण आहे, कारण मी पापात होतो, मी देवाला ओळखत नव्हतो. जोपर्यंत मला देवाची ओळख नव्हती ना, देव स्वतः मला भेटायला येतो. हालेलुया. देव माझ्यापर्यंत येतो. मोशेला देवाची ओळख नव्हती ना, तर देवाने त्याला ओळख दिली. अब्राहमाला देवाची ओळख नव्हती ना, देव अब्राहमाजवळ आला. हालेलुया. अब्राहम देवाकडे नाही गेला. लक्षात घ्या, अब्राहम जिथं होता तिथं देव येऊन त्याला दर्शन देतो आणि त्याला म्हणतो की अब्राहमा उठ आणि तुझं घरदार सोड, मी तुझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण करेल. आमेन. अब्राहमाने देवाला नाही शोधलं, देवाने अब्राहमाला शोधलं. पहिला शोध, पहिली निवड, पहिलं पाचारण देव स्वतः आपल्यापर्यंत येतो. आमेन. आणि मग देवाची इच्छा काय असते? तुम्ही देवासोबत राहा. हालेलुया. पण जेव्हा मनुष्य पाप करण्यासाठी, देवाला माहिती असून सुद्धा, देवाला ओळखत असून सुद्धा, ज्या वेळेस मनुष्य पाप करतो आणि पाप करण्यासाठी देवापासून दूर जातो ना, तेव्हा देव तुम्हाला शोधत नाही. तेव्हा देवाची इच्छा असते परत तूच त्याला शोध. हालेलुया. मग देव त्याची जागा नाही सोडत, मग देव त्याचं स्थान नाही सोडत. कारण देवाला माहितीये, जर मी माझी जागा आता सोडली ना, तर हे लोक माझी चेष्टा करतील, हे माझी निंदा करतील, हे माझी थट्टा करतील. परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता. हालेलुया. मी चुकलोय ना, तर मलाच देवाकडे येणं गरजेचं आहे. मी पापात पडलो तर मलाच परमेश्वराच्या जवळ येणं गरजेचं आहे. आमेन. कारण परमेश्वर स्वतःची थट्टा कधी होऊ देत नाही. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? नीट लक्ष द्या. देवाला स्वतःची जागा सोडायची नाहीये. कारण देवाला माहितीये, मी जर माझी जागा सोडली ना, तर तुम्हाला माहितीये परमेश्वराची निंदा करायला सैतान तयारच आहे, त्याची जागा घ्यायला सैतान तयारच आहे. परमेश्वर त्याची जागा कधीच नाही सोडत. तुम्ही गेलेत ना, देव म्हणतो तू परत ये. पहिले मी आलो ना तुझ्यापर्यंत, मी ओळख दिली ना तुला, मी निवडलं ना तुला, तुला देव माहिती नव्हता ना, आता कळलं ना तुला देव. मी आलो ना तुला भेट द्यायला, मी आलो ना तुला ओळख द्यायला. जर तुला मी कळालो ना, तर आता तू माझ्याशी बिलगून राहा. आमेन. पण जर तू पापात पडून माझ्यापासून दूर गेला ना, आता मी तुला शोधायला येणार नाही. तुला यावं लागेल, तुला माघारी फिरावं लागेल. कारण बायबल असं म्हणतं, देवाचा उपहास व्हायचा नाही. फसू नका, फसू नका. जर कोणी पापामध्ये आहे
तर हा विचार करू नका की परत देव तुमच्यापर्यंत येईल, कारण तुम्हाला ऑलरेडी ख्रिस्त कळलेला आहे. एकदा पापांची क्षमा झालेली आहे, एकदा रक्ताने धुतले गेलेले आहात, एकदा तुम्ही देवाच्या कृपेचा अनुभव घेतलेला आहे, एकदा परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला आहे. आणि एवढं करून जर एखादा व्यक्ती पापात पडत असेल ना, तर ही अपेक्षा करू नका की परत देव तुमच्या जवळ येईल. नाही येणार, तुम्हाला आता देवाजवळ परत यावं लागेल. दावीद व्यभिचार करण्यासाठी बेतशेबे सोबत जेव्हा त्यांनी व्यभिचार केला ना, दावीद दूर गेला देवापासून, दावीद परमेश्वरापासून दूर गेला. आणि ज्या वेळेस दावीदाला त्याचं पाप दाखवण्यात आलं ना, तर तुम्हाला माहितीये का, दावीद वाट नव्हता बघत की देव माझ्याशी बोलेल. देव तर बोलला त्याच्याशी, पण तुम्हाला माहिती का, तो माझ्या जवळ येईल नाही. दावीद देवाजवळ जाऊन रडायला लागला, दावीद पश्चाताप करायला लागला, दावीदाने धूळ टाकली, दावीदाने कपडे फाडले, दावीद पश्चाताप करून देवाजवळ आला. आणि म्हणून परमेश्वराने अनुग्रह केला दावीदावर. आमेन. नीट लक्ष द्या, जर मी पापात पडलो, मी चुकतोय, मी देवापासून दूर गेलोय, तर लक्षात घ्या, देव परत तुमच्या जवळ येणार नाही, कारण देवाला स्वतःची जागा महत्वाची आहे. आमेन. देवाची एक डिग्निटी आहे. डिग्निटीला काय म्हणू आपण? प्रतिष्ठा. काय स्वतःची काय? प्रतिष्ठा. देवाची एक स्वतःची प्रतिष्ठा आहे. हालेलुया. आणि ती देव सोडत नाही. आमेन. देव स्वतःची निंदा होऊ देत, स्वतःची चेष्टा होऊ देत नाही. नीट लक्ष द्या, बायबल मध्ये एक सुंदर उदाहरण आहे. इयोबाचं पुस्तक काढा बरं. इयोब. मी परत सांगतो तुम्हाला की आज आपण वचनाला सुरुवात नाही करते, आपण फक्त तयारी करू. उद्या आपण ह्याच वचनाला पुढे घेऊन जाऊ आणि मग एक विषयावर आपण येऊ. इयोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. इयोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 6 पासून पुढे वाचा. एक दिवस असा आला की, आता नीट लक्ष द्या, इयोबाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इयोब गरीब होता का? नाही. अरे बोला, गरीब होता का? नाही. काय होता मग तो? श्रीमंत. बोला, काय होता? श्रीमंत. इयोबासारखा व्यक्ती. एक पहिलं वचन वाचून घ्या बरं, पहिलं आणि दुसरं. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब असे आता होते. नीट लक्ष द्या, ऊस देशातील एक पुरुष होता, त्याचे नाव इयोब होते. तो सात्विक व सरळ होता, तो सात्विक व सरळ होता, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. नीट लक्ष द्या, इयोबाच्या बाबतीत ही गोष्ट समजून घ्या. सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा व्यक्ती. पुढे वाचा. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या, 7,000 मेंढरे, 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या, 500 बैलांच्या जोड्या व 500 गाढवी, 500 गाढवी. एवढे त्याचे धन होते. काय गरज होती देवाची? एवढं धन होतं, मग देवाची काय गरज होती? तरी तो काय होता? सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा. आमेन. सात्विक, सरळ, एवढा श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, धन संपत्ती आहे. तुम्हाला माहिती का, बऱ्याचदा देवापासून दूर कोण असतात? गरीब का श्रीमंत? कारण त्यांना वाटतं मला देवाची गरज नाहीये. समजतंय का? हा, नीट लक्ष द्या. पण इयोबाचं उलट आहे. त्या पूर्व देशामध्ये सगळ्यात श्रीमंत होता, तरी सगळ्यात धार्मिक कोण होता? तरी सर्वात सात्विक कोण होता? सरळ मार्गाने चालणारा कोण होता? नम्र व्यक्ती कोण होता? इयोब. पैशाने त्याला बघा, नीट लक्ष द्या, इयोबाकडे पैसा होता, पण तरी सुद्धा त्यांनी त्याची धार्मिकता सोडली नाही, त्यांनी त्याचा स्वभाव सोडला नाही. तो जसा होता तसाच होता. आमेन. बऱ्याचदा श्रीमंत माणसांमध्ये हे गुण दिसत नाही. पैसा आला की गर्व येतो, पैसा आला की अहंकार येतो, पैसा आला की मग ताठपणा येतो, पैसा आला की मनुष्य सरळ मार्गाने चालत नाही. मग कोणते मार्ग सुचतात? वाकडे. बोला, कोणते मार्ग सुचतात? वाकडे. सरळ मार्ग लवकर सुचत नाही. पैसा सगळ्या वाईटाचं काय आहे? देवाचं वचन म्हणतं मूळ आहे. बोला, काय आहे? मूळ आहे. लक्षात घ्या, इयोबाकडे पैसा होता, पण तरी तो सरळ होता, तरी तो सात्विक होता, तरी तो धार्मिक होता. आणि आता 6 वचनापासून वाचा पुढे. एक दिवस असा आला की, आता बघा, एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरा पुढे येऊन उभे राहिले. देवपुत्र देवाजवळ येऊन पुढे उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. आता सैतान पण येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला. परमेश्वर सैतानाला आता म्हणाला, नीट लक्ष द्या. हा, इथं या वचनापासून नीट लक्ष द्या. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कुठून आलास? तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. सैतानाने काय उत्तर दिले? मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून. सैतान काय करतो बरं? फक्त पृथ्वीवर हिंडतो आणि काय करत फिरत असेल? तू काय करत फिरत असेल? सांगा ना. हिंडतो फिरतो काय? शॉपिंग करायला जातो का तो? बाजार करायला जातो? मग कुठं हिंडतो आणि फिरतो तो?
सैतानाचं एकच काम आहे जगामध्ये फिरणं आणि कोणाला बघणं? मनुष्य, जी देवाची निर्मिती आहे. लक्षात आहे, समजतंय का? तो सगळ्यांकडे लक्ष देत फिरतो. तो फक्त तेवढंच काम करतो. तो म्हणतो मी जगामध्ये, मी पृथ्वीवर हिंडून आणि फिरून आलेलो आहे. त्याला ना चंद्रावर जायची हौस नाहीये, त्याला मंगळावर जायची हौस नाही, त्याला पृथ्वीवरच लोकांमध्ये फिरायची हौस आहे. कारण त्याला माहितीये हेच मला चोरायचे आहे. कारण हे देवाचं काय आहे? धन. हे देवाचं काय आहे? तो परमेश्वराचं राज्य आणि त्याच्यामध्ये चोरी करू इच्छितो आणि म्हणून तो नेहमी पृथ्वीवर हिंडत फिरत राहतो. आणि म्हणून परमेश्वराने विचारलं, तू कुठून आला? तर मी पृथ्वीवर हिंडून फिरून आलो. वाचा पुढे. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? मी विचार करतो की सगळ्या पृथ्वी तलावर अनेक लोक होते, पण परमेश्वर कोणाचं नाव घेतोय? इयोबाचं. बोला, कोणाचं नाव घेतोय? इयोबाचं. परमेश्वर ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव घेतो ना, तर देवाला माहितीये की मी ज्या व्यक्तीचं नाव घेतोय ना, तो मला लज्जित फज्जित होऊ देणार नाही. हालेलुया. तो व्यक्ती असा आहे की ज्याच्यामुळे माझ्या नावाची थट्टा होणार. सोपी गोष्ट नाहीये ना. कोणासमोर नाव घेतोय परमेश्वर? बोला, कोणासमोर? सैतानासमोर. कोणाचं कौतुक करतोय? इयोबाचं. लक्षात घ्या, सैतान कधीच कोणाचं कौतुक खपून घेत नाही. देवाच्या तोंडून ज्याची प्रशंसा निघते ना, सैतानाला तो व्यक्ती अजिबात आवडत नाही. हालेलुया. जर तुम्ही देवाला आवडणारे असाल तर लक्षात घ्या, सैतानाच्या टार्गेटवर तुम्हीच आहात. सैतानाच्या विरोधामध्ये तुम्हीच उभे आहात. सैतानाचे सगळ्यात मोठे दुश्मन तुम्ही आहात. जर तुम्ही कोणाला आवडतात? बोला, कोणाला आवडतात? जर मी देवाला प्रिय आहे ना, समजून घ्यायचं, तुमच्या मागे हात ठेवून तो लागेल. का? कारण सैतानाला अजिबात आवडत नाही कोणते लोक? जे कोणाला आवडतात? देवाला आवडतात. मग सगळ्यात सेफ कोण आहे? सगळ्यात सुरक्षित कोण आहे? जे देवाला आवडत नाही, त्यांना तो खांद्यावर घेऊन फिरतो. कोण? सैतान. ख्रिस्ती लोक सुद्धा बरं का, एक वचन आहे ना, त्या वचनात लिहिलेलं आहे, जेवढे सुभक्तीने आयुष्य क्रमण करू इच्छितात त्या सर्वांचा काय होईल? छळ होईल. बोला, काय होईल? हा. जेवढे सुभक्तीने येशू ख्रिस्तासोबत आयुष्य क्रमण करू इच्छितात त्या सर्वांचा छळ होईल. पण ज्यांना भक्तीनुसार जीवन नाही जगायचं त्यांचा छळ होणार. मग सगळ्यात सुरक्षित कोण आहेत? बोला, जे देवाला आवडत नाही. मग तुम्हाला जर जगामध्ये सगळ्यात सुरक्षित राहायचं असेल ना, तर जसे जगतायत तसेच जगा. प्रार्थना करायची. अरे बोला ना, प्रार्थना करायची. मोठ्याने बोला, प्रार्थना करायची नाही. बायबल वाचायचं, चर्चला यायचं, उपवास करायचे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काहीच त्रास होणार. सैतान तुमच्या मागे लागणार. सैतान तुम्हाला बिलकुल त्रास देणार. उलट तो तुमच्या गळ्यात गळा घालून फिरेल. बेटा चल माझं ना, तू माझा काय? बोला बोला, काय प्रॉब्लेम त्या व्यक्तीला आहे जो रोज प्रार्थना करतो. प्रॉब्लेम त्या व्यक्तीला आहे जो रोज देवाच्या वचनामध्ये राहतो. अडचण त्या व्यक्तीला आहे जो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो. सरळ सात्विक धार्मिक लोकांना सैतान त्रास देतो. समजतंय का? आणि जे पापात जगतात ना, त्यांना सैतान त्रास देत नाही. त्यांना पॅक भरून देतो. पी अजून, तुझे पैसे मी भरतो, तुझं बिल मी देतो. समजतंय का? हा, नीट लक्ष द्या. जे पापात जगणारे विश्वासी लोक आहेत ना, त्यांना अजिबात टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण तुम्ही जगामध्ये सगळ्यात सुरक्षित आहात. का? कारण तुम्ही त्याचेच कार्यकर्ते आहात. कोणाचे कार्यकर्ते आहात? नीट लक्ष द्या. आज महाराष्ट्रामध्ये जर जगायचं असेल ना, तर त्यांचे कार्यकर्ते व्हा जे सत्तेवर आहे. सगळ्यात सेफ कोण आहे? जे सरकारचे काय आहेत? कार्यकर्ते. बोला, काय? तुम्हाला जर सेफ व्हायचं असेल, तुमच्यावर एक बी केस होणार नाही. फक्त तुम्ही त्यांचे काय व्हा? सैतानाचा कार्यकर्ता जगात सगळ्यात सेफ आहे. का? कारण त्याच्यावर काहीच होणार. छळ येणार, सताव येणार, विरोध येणार, अडचणी येणार नाही. पण जो देवाला आवडणारा आहे ना, तो सगळ्यात मोठा टार्गेट आहे. कोणाचा? सैतानाचा. अजिबात नाही आवडत सैतानाला तो व्यक्ती जो देवाला आवडतो. आणि देवाला कोणता व्यक्ती आवडतो? इयोब का आवडत होता परमेश्वराला? पैसा होता म्हणून? संपत्ती होती म्हणून? मग कशामुळे आवडत होता देवाला? इयोबासारखा सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा व्यक्ती नव्हता. आमेन. जो परमेश्वराला आवडणारा जीवन जगतो तो देवाला आवडणारा असतो, आणि तो सैतानाला अजिबात आवडत नाही. समजतंय का? तुम्ही जेवढे प्रार्थना कराल ना, तेवढ्या समस्यांमधून जावं लागेल. का? कारण तुमच्यासाठी समस्या कोण निर्माण करेल? बोला, कोण निर्माण करेल?
दाविदाला जोपर्यंत अभिषेक झालेला नव्हता ना, दावीद शांत होता. काहीच टेन्शन नव्हतं दाविदाला. आपलं आपलं खायचं, डबा घ्यायचा आणि मेंढरांच्या मागे जायचं. समजतंय का? दावीद आपल्या आपल्या कामात गुंग होता. पण ज्या दिवशी देवाने दाविदाला अभिषेक दिला, ज्या वेळेस शमूएल येऊन त्याला अभिषेक करतो, तुम्हाला माहिती का, त्या दिवसापासून सैतान दाविदाच्या मागे हात धुवून लागला. जो शाऊल राजा आतापर्यंत त्याचा विरोध नव्हता करत, तो शाऊल राजा त्याचा विरोध करायला लागला. गोल्याताच्या समोर जाऊन परमेश्वराने त्याला उभं केलं. अरे विचार करा, गोल्याताला मारल्यानंतर ना दाविदाला बायको करून दिली शाऊलाने. कोण? शाऊलाची मुलगी मिखल. तिच्याशी लग्न झालं. आता जावाई झाला तो. शाऊलाचा काय झाला? तरी सुद्धा जावायला तो मारायला पाहत होता. कोण? सासरा. बोला कोण? सासरा. समजतंय का? घरचे लोक सुद्धा तुमचा विरोध करतील जेव्हा तुम्ही कोणाला आवडाल? देवाला. बोला कोणाला आवडाल? हा, जर एखादी सासू सुनेला छळत असेल, समजून घ्यायचं तुम्ही कोणाला आवडतात? बोला कोणाला आवडतात? हालेलुया. हे परिवारातूनच सुरू होतं. समजतंय का? हे कुठून सुरू होतं? देवाला आवडणारा व्यक्ती कोणालाच आवडत, सैतानाला आवडत नाही, आणि त्यालाच सैतान टार्गेट करत असतो. समजतंय का मी काय सांगतोय? इयोबाच्या बाबतीमध्ये तेच होतं. इयोबाबद्दल देवाने साक्ष दिली की त्याच्यासारखा सात्विक, सरळ, नीतिमान, देवाला भिवून वागणारा कोणी नाही. परमेश्वर सैतानाला म्हणतो, त्याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? वाचा पुढे. भूतलावर त्याच्या तोडीचा, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. कोणी नाही. कोण साक्ष देतंय त्याच्याबद्दल? कोण साक्ष देतंय? बायबल काय म्हणते? परमेश्वर स्वतः इयोबाबद्दल सांगतोय की त्याच्या तोडीचा कोणी नाही. विचार करा. आणि जर समजा इयोब चुकला असता, मग इयोबाने देवाला नाकारलं असतं, मग तुम्हाला माहितीये का, सैतानाने देवाची थट्टा केली असती. कारण तू तर खूप सांगायचं ना, हा तुला सोडणार नाही, हा तुला हे करणार नाही. पण देवाला माहिती होतं, मी ज्याचं नाव घेतोय ना त्याच्याच मुळे घेतोय, का माझा विश्वास आहे, काहीही झालं तरी तो मला सोडणार, तो माझी निंदा करणार. प्रत्येका बाबतीत परमेश्वर हा भरोसा ठेवत नाही. लक्षात घ्या. देवासाठी असे लोक व्हा तुम्ही की परमेश्वर तुमच्या बाबतीमध्ये छाती ठोक सैतानाला सांगेल, काहीही झालं ना, सैताना हा तुझ्या समोर झुकणार नाही. कितीही काही इथं जरी सुरी ठेवली ना, तरी सुद्धा हा तुझ्या समोर झुकणार नाही. हे देवाने साक्ष द्यावी. असा व्यक्ती कोणाला आवडतो? आणि असा व्यक्ती कोणाला नाही आवडत? सैताना. समजतंय का? हालेलुया. नीट लक्ष द्या. तुम्हाला माहितीये, परमेश्वराचा उपहास व्हायचा, देवाची चेष्टा होणार. परमेश्वर मनुष्य को अपना मजाक उडाने नहीं देता. हालेलुया. जर इयोबाचं नाव घेतलं देवाने की हा सात्विक, सरळ आहे, तर तुम्हाला माहिती का, देवाला माहिती होतं की आता सैतान चिडेल. मग पुढे काय झालं? वाचा. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय फुकट बाळगतो. तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस ना, तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना, व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना, तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवहेर करील. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो. नीट लक्ष द्या. देवाला तू काय म्हटला? सैतान तू हात लाव त्याच्या सर्वस्वाला. कोण हात लाव? देवाला म्हणतोय तू इयोबाच्या सर्वस्वाला हात लावून पहा. देवाने लावला का हात? नाही. देव ज्याला देतो ना आशीर्वाद, नीट लक्ष द्या, परमेश्वर परत त्याचं वाईट करत. ज्याला देवाने आशीर्वादित केलंय ना, त्याला कोणी श्रापित करू शकत नाही. परमेश्वर म्हणतो, मी नाही हात लावणार, मी तुला त्याच्या हाती देतो, त्याला तुझ्या हाती देतो. समजतंय का? कोणता विश्वास आहे इयोबावर देवाचा? कारण देवाला माहिती होतं कितीही काही झालं, हा मला नाकारणार नाही. याला म्हणतात देवाचा उपहास होत. देव अशा गोष्टी करतो ना ज्याच्यामध्ये त्याची थट्टा होणार, त्याची स्वतःची मजाक उडवली जाणार. का मोशेला निवडलं? कारण देवाला माहिती होतं हा शेवटपर्यंत जाईल आणि टिकेल. हालेलुया. अनेक लोकांना वाटतं ना मोशे व्हावा, पण नाही होऊ शकत. जो शेवटपर्यंत टिकेल ना, देवाला माहिती आहे तो कोण आहे. अर्ध्या रस्त्यातून जो पळून जाईल ना, सैतान देवाची मजाक उडवेल आणि तो म्हणेल, का रे अशाला काय निवडलं की जो अर्ध्या रस्त्यातून निघून गेला. परमेश्वर अशांना बोलवत, परमेश्वर अशांना निवडत. देवाला माहिती शेवटपर्यंत कोण टिकणार आहे. हालेलुया. इयोबाच्या बाबतीमध्ये देवाचा विश्वास होता की कितीही काही झालं ना, हा इयोब त्याचं सत्व सोडणार नाही, मी त्याला त्याचं सर्वस्व तुझ्या हाती देतो असं म्हटलं त्याने. वाचा आता एक वचन, इयोबाचं पुस्तक 19 वचन वाचा. 18-19. तो सांगत आहे, इतक्यात
आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत होती, तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारही कोपरे हादरले, त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. तू आपल्याकडे वेळ नाही सगळं वाचायला. तुम्हाला माहिती एका दिवसामध्ये, किती दिवसामध्ये? इयोबाचं सगळं निघून गेलं, काहीच नाही राहिलं. एक काहीतरी राहायला पाहिजे होतं ना, की इयोब म्हणेल की देव माझ्या सोबत आहे. मेंढर राहायला पाहिजे होते, बैल तरी राहायला पाहिजे होते, गाढवं तरी राहायला पाहिजे होते, उंट तरी राहायला पाहिजे होते. अरे जाऊ द्या, ते लेकर तरी राहायला पाहिजे होते ना. काहीच नाही राहिलं. एका दिवसात इयोब सगळा कंगालून गेला, सगळ्या बाजूने सर्व घेऊन घेतलं सैतानाने त्याचं एकाच दिवसामध्ये. नीट लक्ष द्या. मग काय झालं, वाचा पुढे. मग इयोबाने उठून आपला झगा फाडला. जेव्हा इयोबाला कळलं की माझं सगळं निघून गेलं, माझे लेकरं मरून गेले, माझ्याकडे काहीच राहिलं नाही, इयोबाने आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. कोणाला दंडवत घालतो? कोणाला? कोणासमोर झुकतोय? कोणाला नमन करतोय? का बरं? सगळं तर लुटून गेलं ना, तरी दंडवत कोणाला घालतोय? देवाला. काही झालं ना तरी इयोबाने देवासाठी जो आदर होता तो सोडला नाही. त्याने परत भूमीपर्यंत लावून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, आणि इयोब म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसंच जेथून नग्न आलो तिथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाव. जेव्हा इयोब त्या परिस्थितीमध्ये देवाला धन्य बोलला ना, सैतानाच्या एक कानफट्यात बसली. हालेलुया. इयोब जेव्हा त्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळं लुटून गेलं ना, जेव्हा परमेश्वराला काय म्हणतोय, बोला काय म्हणतोय, तेव्हा सगळ्यात मोठा आवाज कोणाच्या कानाखाली पडला? सैतान म्हणतोय, नको रे, मला हे ऐकायला आवडत. एवढं याच घेऊन टाकलं ना तरी सुद्धा, अरे सैताना, परमेश्वराचा उपहास व्हायचा. परमेश्वर ठट्टो में, परमेश्वर मनुष्य को अपना मजाक नहीं उड़ाने देता. हालेलुया. काही कर. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही देवासोबत विश्वास योग्य राहतात ना, त्यावेळेस सैतानाला सगळ्यात मोठी चपराक बसत असते. हालेलुया. आणि देवाला माहिती होतं, सैतानाच्या कानफट्यात देणारा फक्त ह्या पूर्ण पृथ्वी तलावर कोण आहे? इयोब. बोला, कोण आहे? म्हणून देवाने सैताना पुढे कोणाचं नाव घेतलं? कोणाला निवडलं? कारण देवाला माहिती होतं, हा मला सोडणार. स्वतःच्या नावाची थट्टा होऊ देत नाही परमेश्वर. आमेन. म्हणून देव रेकमेंड करताना पण असं नाव रेकमेंड करतो की देवाला माहिती की ज्याच्यामुळे मी लज्जित फज्जित होणार नाही. देवाला किती विश्वास आहे. आमेन. असं जीवन जगा की देवाला आपल्यावर भरोसा असेल. कितीही काही झालं ना, हा माझा मुलगा झुकणार, पापात पडणार, माझ्या विरोधात वागणार, माझी निंदा करणार नाही. हालेलुया. फसू नका. लक्षात घ्या, देव इयोबासारख्या लोकांना शोधतो. आमेन. मग पुढे काय झालं, वाचा इयोबाचं पुस्तक 21 अध्याय 21 वचन. 21 अध्याय, सॉरी, त्याच्या पुढे वाचा ना. या सर्व प्रसंगात इयोबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. आता इयोब 2:1 पासून पुढे वाचा. पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभे राहिले. त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून कामच नाहीये सैतानाला. काय? पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून आणि फिरून. लक्षात घ्या, प्रत्येक क्षणी सैतान कुठं फिरतोय? बोला, कुठं फिरतोय? म्हणून तुम्ही जास्त बाहेर फिरू. तुम्ही जास्त बाहेर फिरू नका. सगळ्यात सेफ तुम्ही कुठं आहात? अरे बोला रे, चर्च मध्ये कुठं आहात? नवापूरच्या बाजारात कोण फिरतोय? अरे बोला. चौकीच्या यात्रेत कोण फिरतोय? जास्त फिरणं सोडून द्या, कारण सैतान बाहेरच फिरून राहिलाय. ज्यांना फिरायची हौस आहे ना, लक्षात घ्या, तुम्ही जास्त धोक्यात आहात, कारण सैतान पण तुमच्या सोबत काय करतोय? अरे बोला ना. मग सगळ्यात सेफ तुम्ही कुठं आहात? चर्च मध्ये, जिथं देवाची काय होते? आराधना, प्रार्थना. आमेन. हे त्याला ऐकायला आवडत
नाही, इथं त्याचं मन लागत, इथं त्याला चटके बसतात, इथं त्याला त्रास होतो म्हणून तो इथे येणार नाही. पण बाहेर नवापूरच्या बाजारात तो तुमच्या मोटरसायकलवर डबल सीट बसतो आणि म्हणतो चला रंगून हॉटेलला, मी पण तुमच्या सोबत अर्धी कप चहा पितो. समजतंय का? जास्त बाहेर फिरण्याची हौस ठेवू, रिकामा वेळ इकडे तिकडे घालू नका. कारण सैतान कुठे फिरतोय? पृथ्वीवर, इकडे बोला, इकडे, हा, सगळीकडे ना, इकडे तिकडे चोहीकडे. लहानपणी एक कविता होती ना तसा, इकडे तिकडे चोहीकडे कोण फिरतो? सैतान. आणि तुम्ही पण त्याच्यासोबतच फिरून राहिले. ज्यांना बाहेर फिरायची सवय आहे ना, त्यांनी फिरणं बंद करा आता. कारण हे दिवस आता बाहेर फिरण्याचे नाही, देवासोबत बसण्याचे आहेत. आमेन. जेवढं काम असेल तेवढं करायचं, रिकाम्या गोष्टी करत फिरू नका. कारण बाहेर सेफ नाही येत तुम्ही. बाहेर कोण फिरतोय? हालेलुया. जितके फिरायचे ना पहिले, कोरोनामध्ये खरी मजा आली ना. कोरोनामध्ये बाजारच आठवत नव्हता, वारच समजायचा नाही आज कोणता आहे, वारच समजायचा नाही. समजायचा का वार? आता बघा आज रात्री किती बसलेले तिथं ना, चर्च फुल भरलं, बाहेर बसलेले. उद्या शनिवार आहे ना, उद्या काय वार आहे? दूध का दूध, उद्या दुपारी बघायचं. हा, हे सगळे धार्मिक जे इथं बसलेले आहेत ना, ते सैताना सोबत फिरत असतील कुठेतरी. आता बसले तिथे का? कारण काम धंदा नाही आता. आता आम्हाला काही काम नाही. पण उद्या काय? शनिवार काय असतो? कुठला बाजार? कुठला? मग आम्ही कुठे जाऊ? तुम्हाला कोण बोलवतोय तिथं? अरे बोला. मग उद्या पण उपवास प्रार्थना आहे ना? अरे आहे की नाही? पण उद्या आम्ही कुठे जाऊ? तेव्हा आपली धार्मिकता कुठे गेली? तेव्हा आपली भूक कुठे गेली? तेव्हा आपली आत्मिकता कुठे गेली? तेव्हा आपल्याला काय आठवतो? बाजार. शनिवारच्या बाजारात चांदीच्या भेंड्या भेटतात का? अरे बोला ना, तीच असती ना भेंडी. पण तरी सुद्धा आम्हाला आवडतं कुठे जायला? बाजारात जायला. तुम्हाला मी सांगतो, जास्त फिरणं बंद करा. कारण ही फिरतो कोण आहे? फिरतो फिरतो कोण आहे? सैतान. जेव्हा परमेश्वर त्याला विचारतो कुठून आला, तर तो म्हणतो पृथ्वीवर हिंडून फिरून आला. त्याचं तेवढंच काम आहे. म्हणून जरा जपून राहा. हालेलुया. लक्षात घ्या, जास्त फिरण्याची सवय धोकेदायक आहे. कारण बाहेर त्याचं राज्य चाललेलं आहे आणि तो झिडतो आणि फिरतोय. जो देवासोबत चालतो, जो देवासोबत असतो, तो सगळ्यात सुरक्षित आहे. आमेन. नाही तर सैतानाचं कामच आहे जगामध्ये हिंडणं आणि. आता बघू उद्या दुपारी बर का, दानियल कुठे गेला? फोटो काढून ठेव यांचा, यांचा फोटो काढून ठेव. उद्या किती येतात बघू आपण. धार्मिक लोक, तुमची धार्मिकता उद्या कळेल, आज नाही कळणार. का बरं? एवढे मोठे काम नसतात आपल्याला. तुम्हाला माहितीये, देवापेक्षा मोठं काहीच नाही. बोला, देवापेक्षा मोठं. रेशन भेटतं ना, रेशन असतं का नाही? दिवसभर वाटतात का टाइम देतात? टाइम देतात. मग तुम्ही काय करतात? त्यांना सांगतात आम्ही आमच्या टाइमानुसार येऊ. मग तुम्ही त्यांच्या टाइमानुसार जातात ना. तुमचे काम काय करतात? तुम्ही बाजूला. बोला, काय करतात? आणि पहिला वेळ कशाला? रेशन घ्यायला. बोला, काय कशाला? रेशन घ्यायला. कारण भेटणार आहे ना. मग तो वेळ बदलतो का? आपल्याला आपला वेळ बदलावा लागतो. समजतंय का? तसंच तुम्हाला माहिती का, परमेश्वर वचन जेव्हा देतो ना, हे पण रेशन वाटप चालू आहे. हालेलुया. मला फुकट दिलं, मी काय देतोय? अरे बोला ना, काय देतोय? फुकट धान्य वाटप चालली आहे. आमेन. मग हे धान्य घ्यायसाठी सुद्धा, हे बीज घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या हातची कामं सोडावी लागतील. तर तुम्ही आशीर्वादित व्हाल, अन्यथा होणार नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, परमेश्वराने शैतानाला विचारलं कुठे गेला? तो म्हणतो मी हिंडून फिरून आलो. पुढे वाचा. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणीही नाही. देव कितव्यांदा बोलला? दुसऱ्यांदा. इयोबाबद्दल कितव्यांदा बोलला? बोला बोला, कितव्यांदा? का बरं बोलतोय परमेश्वर सैतानाला? चिडवायला. बोला, कशाला? माहिती का तू? इयोबासारखा दुसरा कोणीच, सात्विक सरळ धार्मिक कोणीच. जेव्हा जेव्हा परमेश्वर योबाचं नाव घेतो ना, सैतानाला काय येते? चीड. बोला, काय येते? आणि देव घडी घडी बोलतो त्याला योबाबद्दल. आमेन. नीट लक्ष द्या. जेव्हा तुम्ही धार्मिक जीवन जगतात ना, देवाला संधी भेटते कोणाला चिडवायची? अरे बोला, कोणाला चिडवायची? आणि जर तुम्ही पापातच असाल ना, तर तो त्यांना देवाला चिडवतो. समजतंय का? समजतंय का?
देवाची निंदा होऊ देऊ नका, देवाचा उपहास होऊ देऊ नका, देवाची थट्टा होऊ देऊ नका. जेव्हा एक ख्रिस्ती व्यक्ती पापामध्ये जगतो, एक ख्रिस्ती व्यक्ती देवाला आवडणारं जीवन जगत नाही, त्यावेळेस तुमच्या जीवनाद्वारे देवाची थट्टा आणि निंदा त्या ठिकाणी होते. समजते का? पण जेव्हा एक विश्वासू व्यक्ती धार्मिक जीवन जगतो ना, तेव्हा सैतानाची थट्टा केली जाते. प्रभू म्हणतो, तुला अय्योब दिसला का? त्याच्यासारखा सात्विक, धार्मिक, सरळ, देवाला भिवून वागणारा कोणीच नाही. संधी द्या देवाला स्वतःबद्दल असं म्हणण्याची. हालेलुया. सैतानाला परमेश्वर चिडवेल आणि त्याला म्हणेल, बघ हा माझा विश्वासू व्यक्ती, बघ ही माझी विश्वासू मुलगी की जी देवाला भिवून वागते, देवाच्या इच्छेप्रमाणे चालते. परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये अशी साक्ष दिली पाहिजे. पण ज्या वेळेस एक विश्वासी व्यक्ती पापात जगतो ना, त्या देवाच्या नावाची निंदा सैतान करतो. बघ हा चर्चला जातो ना तरी पाप करतो, हा चर्चला जातो ना तरी लबाड्या करतो, हा चर्चला जातो तरी व्यभिचार करतो, हा चर्चला जातो तरी घाणेरड्या गोष्टी करतो. नीट लक्ष द्या, तुमचं नाही जात हो, माझ्या देवाचं नाव खराब होतं, माझ्या देवाचं नाव खराब होतं. स्तोत्रसंहिता अध्याय 23, स्तोत्रसंहिता अध्याय 23 आणि वचन 3. तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने. बायबल काय म्हणतं? तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. आमेन. नीट लक्ष द्या, मी धार्मिक जीवन जगावं हे कोणासाठी? माझ्या नावासाठी नाही. कोणाच्या नावासाठी? देवाच्या नावासाठी. देवाचं नाव खराब होऊ नये ना म्हणून तो मला नीती मार्गाने चालवतो. आमेन. आपल्याला काय फरक पडतोय? आपल्या नावाला काहीच फरक पडत नाही. पण नाव कोणाचं खराब होतं? देवाचं. बोला, कोणाचं खराब होतं? देवाचं. कुठं तो दानियल आणि कुठं हा दानियल. नाव ठेवलं फक्त मी. काय माझं पण नाव काय? हा डॅनियल. हे दानियल नाव केव्हा शोभतं माहिती का मला? जेव्हा मी सुद्धा दानियला सारखी काय करेल? बोला, काय करेल? मी सुद्धा दानियला समान कोणासमोर उभा राहील? हालेलुया. देवासमोर. आणि कोणाच्या गुहेत गेला होता? अरे बोला, कोणाच्या? घाबरला का? देवाला नाकारलं का? जेव्हा दानियला समान माझं जीवन असेल तेव्हा मला कोणतं नाव शोभतं? जर दावीद नाव ठेवायला किती चांगलं वाटतं ना. दावीद नाव काय आहे? दावीद. आणि दावीदाला देव कोण आहे माहिती नाही. दावीद, त्या दावीदाला शोधायला लावा बायबलमध्ये दावीद कुठे. ज्याचं नाव दावीद असतं ना त्याला बायबलमध्ये दावीद शोधून दाखवायला लावा, त्याला सापडणार. तो नव्या करारात शोधेल दावीद. चर्च मधला दावीद नवीन करारात दावीदाला शोधतो. त्याला विचारा कोणत्या पुस्तकात दावीद आहे, नाही सापडणार. नुसतं नाव ठेवल्याने फरक पडत नाही. जर दावीद व्हायचे ना दावीदासारखं जीवन जगा. आमेन. अशी नावं ठेवू नका स्वतःला. मी म्हणतो ना, ज्यांना दावीदासारखं जगायचं नसेल नाव बदलून दे बाबा. काहीतरी वेगळं नाव ठेव. सलमान मिलमान. उगाच काय दावीद आणि याकूब नाव ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. अनेक याकूब पाहिलेत आम्ही दारूच्या भट्टीवर बसलेले. समजताय का? हा दानियल पण पहिले दारूच्या भट्टीवर बसायचा. देवाची दया आहे की परमेश्वराने फटका दिला नाही. देवाने मला सांभाळलं, मला संधी दिली परमेश्वराने. पण ज्या वेळेस मला देव कळला ना, आता हा दानियल सुद्धा त्या दानियलाप्रमाणेच प्रार्थनेला बसतो. आमेन. त्या नावाला तरी जागा. देव म्हणतो ना, तो आपल्या नामास तो मला नीतिमार्गाने चालवतो. हालेलुया. जे नाव देव तुम्हाला आणि मला देतोय ना, ज्या देवाच्या नावाने तुम्ही आणि मी ओळखले जातो ना, असं जीवन जगा की देवाला ते आवडेल. हालेलुया. योबासारखं सैतानाला म्हणेल, बघितला का माझा मुलगा, बघितली का माझी मुलगी, जी सरळ मार्गाने चालते, जी पाप करत नाही, जी देवाचं भय धरते. देवाला अभिमान वाटतो अशी नावं घ्यायला. आमेन. आणि मग सैतान चिडतो. मग सैतान काय होतो? चिडतो. आता पुढे वाचा. त्याचा विनाकारण नाश करण्यास तू मला चिथवलेस, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडा मासास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवहेर करील. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा तो तुझ्या हाती आहे, पहा तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नकोस. परत दुसऱ्यांदा परमेश्वराने चान्स घेतला. कोणाच्या बाबतीमध्ये? योबाच्या बाबतीत. पैसा गेला, संपत्ती गेली, ऐश्वर्य गेलं, प्रॉपर्टी गेली. आता फक्त शरीर राहिले. काय राहिले? आता सैतान म्हणतो, शरीरामुळेच तो तुझ्या नावाला धन्यवाद देतोय. एकदा त्याच्या शरीराला हात लाव, मग बघ तो तुझी कशी निंदा करतोय. आणि तुम्हाला माहिती का, परमेश्वराला विश्वास होता कोणावर? भरोसा होता कोणावर?
देवाला माहिती होतं माझ्या नावाची निंदा होऊ देणार, माझ्या नावाची थट्टा होऊ देणार, माझी चेष्टा होऊ देणार. परमेश्वर ठट्टो में नहीं उडाया जाता. म्हणून देवाला माहिती होतं सगळ्या पृथ्वी तलावर योबच व्यक्ती असा आहे की जो माझ्या नावाची निंदा होऊ देणार नाही. मग देवाने सैतानाला म्हटलं चल त्याला मी त्याच्या शरीराला पण मी तुझ्या हाती देतो, तुला पटेल ते त्याचं कर, फक्त त्याच्या जीवाची हानी करायची नाही. आता योब 2:7 वचनापासून वाचा. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने योबाला मोठमोठ्या गळवाने नखशिकांत अतिशय पिडले. सगळ्या शरीराला त्याने पिडलं योबाच्या. योबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखीत बसला. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. त्याची बायको त्याला म्हणते मर एकदाचा, कशाला जगतोय? काय काय देवाचं नाव काय कर? सोडून दे आणि मरून जा असं तिची बायको म्हणते. कारण काय का असं म्हणते ती त्याला की देवाचं नाव काय कर? सोडून दे. याचा अर्थ तो प्रत्येक क्षणी कोणाचं नाव घेत असेल, त्या त्रासामध्ये पण कोणाचं नाव घेत असेल, खाजवताना पण कोणाचं नाव घेत असेल, विव्हळताना रडताना पण कोणाचं नाव घेत असेल. विचार करायसारखी गोष्ट आहे ना. अरे संपत्ती गेली तरी तो कोणाचं नाव घेतोय, मुलं मरून गेली तरी तो कोणाचं नाव घेतोय, आता आजारी पडलाय तरी कोणाचं नाव घेतोय, रात्री झोप लागत नाही तरी कोणाचं नाव घेतोय, वेदना होत आहेत तरी कोणाचं नाव घेतोय, सगळ्या शरीरामधून लस वाहते तरी कोणाचं नाव घेतोय. ती कंटाळली त्याचं नाव ऐकून देवाचं. काय त्या नावाने फरक पडतोय, काय त्या नावाने तुला फायदा होतोय? सगळं गेलं ना योबा तुझं. ती म्हणते मर ना एकदाचा, मर, मला ते नाव नाही ऐकायचं, सोड ते नाव आणि तू पण मरून जा एकदाचा. विचार करा ना योब काय होता. हालेलुया. त्याही परिस्थितीमध्ये योब देवाचं नाव घेतोय. आमेन. ज्या वेळेस योब देवाचं नाव घेतोय ना सैतानाच्या जोरात कान पडत बसते. समजते का? नीट लक्ष द्या. जेव्हा दुःखात, त्रासात, समस्येत, अडचणीत, सर्व परिस्थितीत तुम्ही देवाशी विश्वासयोग्य राहतात ना, त्यावेळेस परमेश्वराला संधी मिळते सैतानाला त्या ठिकाणी नाव ठेवण्याची, सैतानाची थट्टा करण्याची. हालेलुया. जेव्हा अडचणींमुळे, समस्यांमुळे, दुःखामुळे, आजारामुळे, त्रासामुळे, छळामुळे जेव्हा तुम्ही देवाच्या विरोधात वागतात ना, त्यावेळेस सैतानाला संधी भेटती देवाची थट्टा करण्याची. म्हणून सर्व परिस्थितीत देवाशी विश्वासयोग्य राहा, कारण देवाचा उपहास व्हायचा नाही. बायबल म्हणतं योबाला त्याची पत्नी म्हणायची सोड देवाचं नाव. पुढे वाचा. तो तिला म्हणाला तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले. या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले आणि परत सैतान हरला. जे सैतानाला करायचं होतं ना, देवाची चेष्टा करायची होती, थट्टा करायची होती, त्याला संधी भेटली नाही. कोणामुळे नाही भेटली? म्हणून देवाने कोणाचं नाव घेतलं फक्त? म्हणून देवाने कोणाची प्रशंसा केली? म्हणून देवाने कोणावर भरोसा ठेवला? कारण देवाला माहिती होतं सर्व परिस्थितीत हा माझ्या नावाची निंदा होऊ देणार आणि देव होऊच देत नाही. का? कारण देवाचा उपहास व्हायचा. देव परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया. परमेश्वर मनुष्य को अपनी मजाक नहीं उड़ाने देता. समजते का? हाँ. परमेश्वर अशाच लोकांवर प्रेम करतो, अशाच लोकांवर भरोसा ठेवतो. कारण देवाला माहिती आहे कितीही काही झालं ना, हा माझी निंदा होऊ देणार, हा माझी थट्टा होऊ देणार, माझी चेष्टा होऊ देणार नाही. लक्षात घ्या. सगळ्यांना देव नाही ओळखत, देव त्यांनाच ओळखतो. आमेन. सर्वांवर देव प्रेम नाही करत, देव त्यांच्यावर अधिक प्रेम करतो. एक वचन वाचा बरं, एक वचन वाचू आपण. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 25वा अध्याय, मत्ते 25 वचन 31 पासून पुढे. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र जमवली जातील. शेवटचा जो न्याय होणार आहे, सगळे राष्ट्र, सगळे लोक हे देवासमोर जमवली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो, जसं शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून बोला, एकमेकांपासून काय करेल? वेगळे करेल. याचा अर्थ त्या क्षणापर्यंत शेरड आणि मेंढर कसे राहतील? एकमेकांसोबत. बोला, एकमेकांसोबत. पण जेव्हा येशू येईल न्याय करायला, तो ह्या शेरडांना आणि मेंढरांना एकमेकांपासून काय करेल? पण तोपर्यंत ते एकमेकांसोबतच आहेत. समजतंय का?
एकाच चर्चमध्ये आहे, एकाच लाईनीत बसलेली आहे. कोण? शेरड आणि एकाच भाकरीतून प्रभुभोज घेत आहेत, एकाच प्यालातून प्रभुभोजचा प्याला पित आहेत, एकाच दानार्पणात एकाच भांडारात दान टाकतायत ना, सोबत टाळ्या वाजून गीतं गात आहेत ना, एकाच चर्चचे सभासद आहे. समजतंय का? कोण कोण? शेरड आणि कुठे आहेत? एकच चारा खात आहेत. कोण? शेरड आणि शेरडांना वेगळा चारा लागतो का? मेंढरांना वेगळा चारा लागतो का? वेगळं पाणी पितात का दोघं? एकच पाणी, एकच चारा खातायत, पितायत, राहतायत. समजते का? कोण? एकत्र आहेत ना. पण बायबल म्हणतं जेव्हा येशू येईल न्याय करायला, तेव्हा तो काय करेल? शेरडांना आणि मेंढरांना मला काय करेल? देवाचा उपवास व्हायचा नाही, देवाची चेष्टा होणार, तिथं जाऊन पस्तावा करणार नाही. परमेश्वर घेतानाच पहिले शेरडांना आणि मेंढरांना काय करेल? वेगळं. शेरड बकऱ्या माहिती ना, आणि मेंढर माहितीत ना तुम्हाला? दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये काय फरक आहे? मेंढपाळाला मेंढरांचं अजिबात टेन्शन राहत की इकडं जातील तिकडं जातील नाही. मेंढपाळ तुम्ही बघा कधी पण, मेंढपाळ मागे नाही चालत. मेंढपाळ कुठं चालतो? बोला कुठं चालतो? आणि मेंढर कोणा मागे चालतात? मेंढपाळाच्या. बोला कोणाच्या? आणि जो बकऱ्या हाकतो तो कुठं चालतो? पाठीमागे नाही, त्याला चारी दिशेला फिरावं लागतं. सगळीकडे गरगर फिरतो तो, तरी ते ऐकत. एकीला इकडे रस्त्यावर आणलं का दुसरी तिकडे घुसून जाते, परत तिकडे पळत जातो, तिला इकडे आणलं का अजून चार दुसरीकडे घुसून जात. समजतंय का? पुढं बी पळतो, मागं बी पळतो, चारही दिशांना गरगर फिरत राहतो. कोण? बकऱ्या चालणारा. बोला कोण? पण मेंढपाळाचं तसं राहत. मेंढपाळ कुठं चालतो? पुढं, आणि मेंढर मागे. बकऱ्या आहेत बऱ्याचशा आपल्यामध्ये पण असतात. समजतंय का? ज्यांना मागे चालायला आवडत, ज्यांना ऐकायला आवडत, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, असं पण पाहिजे, कधीच ते मेंढपाळाच्या मागे चालणार नाही, अधीनतेत राहणार नाही. समजतंय? अधीनता ही मेंढरांमध्ये असते. कोणामध्ये असते? विश्वास आणि भरोसा हा कोणामध्ये असतो? मेंढरांमध्ये असतो. आमेन. त्यांचा पूर्ण भरोसा असतो कोणावर? मेंढपाळावर. बोला कोणावर? हा कुठेही जाईल ना, त्यांना विश्वास असतो खायला भेटेल, पाणी प्यायला आम्ही सुरक्षित राहू. कोणासोबत? मेंढपाळासोबत. हा भरोसा कोणाला आहे? मेंढरा. त्यांना माहिती हा आम्हाला हिरव्यागार कुरणात जाऊन बसेल, हा आम्हाला संत पाण्याजवळ नेईल. आमेन. याची आकडी आणि काठी आम्हाला धीर देतात. हालेलुया. पण बकऱ्यांचं तसं राहत नाही. बकऱ्यांना काय वाटतं माहिती का? हा मेंढपाळ कदाचित पोटभर खायला देणार, मग आमच्या पोटाचं कोणाला बघावं लागेल? स्वतःला. समजतंय का? जे देवावर भरोसा ठेवून नाही जगत ना, ते काय आहेत? शेरड. मुला काय आहेत? बकऱ्या आहेत त्या. काय आहेत? ज्यांचा भरोसा मेंढपाळावर नाही, त्यांना वाटतं मला करावं लागेल ना, कमवल्याशिवाय होणार नाही. याच्या काय नादी लागायचं? शिंदे सरांच्या याच्या काय नादी लागायचं? स्वतः पण उलगून राहिला, दुसऱ्यांना पण शिकून राहिला, नका कमवू. समजतंय का? पास्टरांना येड्यात काढतात लोक. का? नोकरी करायला पाहिजे होती, काय बनला? अरे बोला काय बनला? मग 2 पैसे कमवायला पाहिजे होते ना, काय पास्टर बनून भेटलं तुम्हाला? सांगा मला. लोक येड्यात काढतात सेवा करणाऱ्यांना. लोकांना वाटतं हा सगळ्यात मूर्ख आहे, याला काही करता आलं नाही म्हणून काय झालं? पास्टर. हे शेरड असतात. हे काय असतात? शेरड. ज्यांना वाटतं आम्ही कमवतो, आपण कमवलं पाहिजे. नाही बाबा, देवाचं वचन म्हणतं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. नीट लक्ष द्या. देवाचे दास जे सेवा करतायत ना, त्यांची सगळी जबाबदारी कोणावर आहे? त्यांचा पगार कोणाकडून येतो? ते जेही काही करतायत ते कोणासाठी करतायत? ही नोकरी जगाची नाही, ही नोकरी स्वर्गाची आहे. आमेन. पण शेरडांना नेहमी वाटतं की मेंढपाळ आम्हाला खाऊ घालू शकत, मग आमचा चारा कोणाला शोधावा लागेल? स्वतःला. बोला कोणाला शोधावा लागेल? स्वतःला. मग ते देवावर भरोसा ठेवत नाही, ते स्वतःच चरत फिरतात इकडं तिकडं ना. आपण कमवायला पाहिजे, आपण वेळ घालवायला. मीटिंग मध्ये कशाला वेळ घालवायचा? उपास प्रार्थना आहे ना, किती दिवसाची असते? 3. बोला किती दिवसाची? काही शेरड असे असतात, शेरड बकऱ्या, की ते ना शेवटच्या मीटिंगला येतात आणि बऱ्याचदा म्हणतात बरं का मंडळीत गेल्यानंतर, सर शेवटच्या मीटिंगला ना खूप गर्दी राहील. का बरं? भंडारा आहे. विधर्मी लोक भंडारा ठेवतात माहिती का तुम्हाला?
सप्ताह बसतो त्यांचा 8 दिवसाचा, आणि शेवटच्या दिवशी काय असतो? आपल्या ख्रिस्ती लोकांचा बी भंडारा असतो तिसऱ्या दिवशी. अशी गर्दी की मावतच नाही. बाहेर बी बसतील, इकडं बी बसतील, तिकडं बी बसतील ना, एकमेकांवर बसायला बघतात, इतकी गर्दी. का बर? यांना 3 दिवस जागा नव्हती का? नव्हती का? होती. पण हे फक्त कधी येतात? 3 दिवस यांनी कमाई केली, कारण त्यांना माहिती होतं देवाच्या भरोशी लागून चालणार, आपलं पोटाचं आपल्याला बघावं लागेल. यांच्या नादी कशाला लागायचं? समजते का? हे शेरड स्वतःचा पाला गोळा करत फिरत होते. काय गोळा करत फिरत होते? स्वतःच्या पोटा पाण्याचं बघत फिरत होते. शेवटच्या दिवशी यांना कोण आठवला? देव आले भंडाऱ्यात. मग त्यांना वाटतं आता शेवटची मीटिंग आहे ना, सगळा 3 दिवसाचा आशीर्वाद एकचदा घेऊन जाऊ. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला काहीच भेटणार नाही. येऊच नका तुम्ही तिसऱ्या दिवशी. कशाला येतात बिनकामाचं? येऊच नका. परमेश्वर तुम्हाला काही देणार नाही. 3 दिवस तुमच्या बिना मीटिंग झाली ना, झाली की नाही, शेवटची मीटिंग बंद होईल. हालेलुया. ज्याला कान आहेत तो ऐक. आमेन. नीट लक्ष द्या. हे शेरड असतात. देवाचं वचन म्हणतं ना, यांना मी काय करेल? वेगळं करेल. कारण माझा उपवास व्हायला, माझी थट्टा व्हायला, माझा मजाक व्हायला नको. म्हणून परमेश्वर त्यांना वेगळं करेल. लक्षात घ्या. अजून एकत्रच आहेत सगळे, पण एक दिवस येईल की परमेश्वर त्या दोघांना काय करेल? वेगवेगळं करेल. लक्षात घ्या. देवाला सगळं माहिती आहे. तुम्ही असं नका समजू की तो खपून घेतोय म्हणून त्याला कळत नाही, तो सहन करतोय म्हणून त्याला कळत नाही. आपण बऱ्याचदा असं आपल्याला वाटायला लागतं की परमेश्वर काही करत नाही ना, याचा अर्थ त्याला कळत नाही. म्हणून करा त्याची निंदा, करा त्याची थट्टा, अजून लपवा, पाप करा, चुकीच्या गोष्टी करा. तो काय बघतोय? त्याला काय दिसतंय? नंतर क्षमा मागून घेऊ, नंतर पश्चाताप करून घेऊ. नाही, त्याच्याकडे सगळा हिशोब आहे. तो स्वतःचा उपवास होऊ देणार, तो स्वतःच्या नावाची थट्टा होऊ देणार, तो स्वतःची चेष्टा होऊ देणार नाही. लक्षात घ्या. असा मनुष्यच अजून जन्माला नाही आला की जो देवाची थट्टा करेल आणि देवाचा उपवास करेल. समजतंय का? कोणीच नाही करू शकत. लक्षात घ्या. एक शेवटचं उदाहरण मी घेतो आणि मी बंद करेल. 5 मिनिटं पास्टर, चालेल ना? ओके. काढा वचन, काढा. मत्तई शुभवर्तमान याचा 27वा अध्याय वचन 27 पासून पुढे वाचा पटकन. मत्तई 27 आणि 27 पासून पुढे. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले. आता नीट लक्ष द्या. येशूला पकडण्यात आलं, त्यांना वाड्यात नेलं आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमवली. सर्व शिपायांना जमवलं. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमीची झगा घातली. आता बघा, येशू ख्रिस्ताची कशी थट्टा केली जाते, मजाक केली जाते. बायबल असं म्हणतं त्याचे कपडे काढले आणि त्याला किरमीची झगा घातला. काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून, आणि त्याच्या हातात एक छडी दिली आणि त्या शिपायांनी येशू ख्रिस्ताच्या समोर असे गुडघे टेकले हे यहूद्यांच्या आणि म्हटले, हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार, नमस्कार. असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. बोला, काय केली? येशूची काय केली? थट्टा. का बरं थट्टा करत होते ते? तू कसला राजा रे? तू कसला देवाचा पुत्र जो स्वतःला वाचू शकत नाही? तू देवाचा पुत्र आहे. थट्टा करतायत ते येशू ख्रिस्ताची. ते येशू ख्रिस्ताची चेष्टा करतायत. त्यांना वाटतंय की हा कसला देवाचा पुत्र जो आमच्या समोर उभा आहे, ज्याला आम्ही मारतोय, ज्याच्यावर आम्ही थुंकतोय, ज्याला आम्ही चपडाका मारतोय, ज्याला आम्ही लाताबुक्के मारतोय, तरी आम्हाला काही होत नाही, तरी आमचं कोणी काही करत. मग तू कसला देवाचा पुत्र? थट्टा करतायत कोणाची? येशू ख्रिस्ताची. पण लक्षात घ्या, बायबल म्हणतं देवाचा उपहास व्हायचा नाही. केली त्यांनी थट्टा. ऐकली प्रभू येशू ख्रिस्ताने, ऐकली देवाने. कोणी ऐकली? की हे माझ्या पुत्राची काय करतायत? थट्टा, निंदा, चेष्टा. माझ्या पुत्राचा मजाक करतायत ना, थट्टा करतायत, चेष्टा करतायत. आणि मग बायबल असं म्हणतं, एक वचन आपण वाचू, मत्तई 27:50 पासून पुढे वाचा. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता आणि मग त्याने आपला मोठ्याने ओरडून प्राण सोडला, तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मंदिरामधला पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, भूमिकंप झाला, खडक फुटले, थडगी उघडली, मेलेल्यांची कबरा उघडल्या आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली. जे धार्मिक लोक मेलेले होते ना, ते जिवंत होऊन चालायला लागले. आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. जेव्हा येशू ख्रिस्ताने ओरडून प्राण सोडला ना, हे सगळे शिपाई तिथंच होते, हे सगळे अधिकारी तिथंच होते. आणि जेव्हा येशूने ओरडून प्राण सोडला, या सगळ्या घटना त्यांनी ऐकल्या आणि पाहिल्या.
अंधार पडलेला आहे, भूकंप झालेला आहे, जमीन हादरली, खडक फुटले, या सगळ्या गोष्टी त्यांनी डोळ्यांनी पाहिल्या जेव्हा येशू ख्रिस्ताने प्राण सोडला. आणि मग पुढे काय झालं? शताधिपती व त्याच्या बरोबर येशूवर पहारा करणारे, जेवढे शताधिपती जो अधिकारी होता आणि त्याच्यावर पहारा करणारे जे शिपाई होते, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले. ते घाबरले आणि त्यांनी जेव्हा या सगळ्या घटना पाहिल्या व खरोखर हा देवाचा पुत्र होता असे म्हणाले. आणि त्यांनी तिथंच कबूल केलं की हा खरंच देवाचा पुत्र होता. देवाचा उपहास होणार तिथंच त्यांनाच कबूल करायला लावलं की हा कोण होता? देवाचा पुत्र होता. आमेन. मारण्याच्या पूर्वी थट्टा करत होते, पण मेल्यानंतर कबूल करत होते की हाच कोण होता? देवाचा पुत्र. देव स्वतःच्या नावाची थट्टा आणि निंदा होऊ देत नाही. हालेलुया. खूप निंदेने येशू ख्रिस्ताला मारलं, खूप त्याची थट्टा केली गेली, खूप अपमान केला गेला, पण जेव्हा त्याने प्राण सोडला ना, ते बघून, ते सगळं चित्र बघून त्याच लोकांनी ज्या तोंडाने थट्टा केली होती ना, तेच लोक कबूल करत होते की हाच देवाचा पुत्र होता. आमेन. झालं ना गौरव देवाचं? देव त्याच्या नावाची निंदा होऊ देत नाही. आणि तुम्ही पण तसा प्रयत्न करायचा. फसू नका, फसू नका. देवाचा उपवास व्हायचा. आपण देवाला कधीच फसू शकत नाही. देवाची निंदा करू, देवाची थट्टा करू शकत, आणि तो स्वतःची थट्टा होऊ देत नाही. हालेलुया. उद्या आपण ह्याच वचनाला पुढे घेऊन जाणार आहोत आणि एक उदाहरण आपण पाहणार आहोत की बऱ्याचदा मनुष्य देवाला कसा फसवतो आणि त्याला वाटतं की मी फसवतोय आणि मी यशस्वी होतोय. नाही, तुम्ही देवाला कधीच फसवू शकत, देवाची कधीच चेष्टा करू शकत, देवाची कधीच थट्टा करू शकत नाही. त्याच गोष्टी परमेश्वर आपल्याला शिकवेल. कारण बऱ्याचदा आपल्या जगण्यातून आपण त्या गोष्टी करतो. काय फरक पडतो? 3 दिवसाच्या मीटिंग मध्ये 1 दिवस मी नवापूरला गेलो तर थट्टा करतायत तुम्ही, चेष्टा करतायत देवाची, तुम्हाला वाटतं काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, तो बघतोय. तो काय करतोय? मला काय करतोय? बघतोय. आमेन. तुम्ही जे करतात ना ते सगळं परमेश्वर काय करतोय? तुम्ही जितक्यांदा चर्च मध्ये येतात ना ते सगळं परमेश्वर काय करतोय? बघतोय. हालेलुया. सगळं माहिती देवाला, काहीच लपलेलं नाहीये. त्याच्या नावाची चेष्टा होणार, थट्टा होणार नाही. म्हणून जेही काही कराल ना, देवाचं भय धरून करा, कारण परमेश्वर त्याच्या नावाची कधीच उपहास होऊ देणार. परमेश्वर ठट्टो में नहीं उडाया जाता. आमेन. आणि म्हणून उद्या एक उदाहरण आपण बघू, उद्या आणि परवा. मी विश्वास ठेवतो की परमेश्वर त्याद्वारे बऱ्याच लोकांची, आपल्या सर्वांची डोळे उघडेल. आमेन. की जेणेकरून आपण जे वागतो, चुकतो किंवा देवाच्या विरोधात वागतो, आपल्याला वाटतं देव बघत नाही, पण देव सगळ्या गोष्टी बघतोय. आमेन. आणि देवाला तोच पडदा आपल्या डोळ्यांवरून काढायचा आहे. समजतंय का? मग तुम्ही जे कराल ना ते देवाला समोर ठेवूनच कराल. हालेलुया. जे कराल ते देवाला समोर ठेवूनच कराल. तुमच्यासाठी प्रथम स्थान परमेश्वरच राहील. आमेन. आतापर्यंत आपण वागत आलो मनाला पटेल तसं. का? कारण आपण देवाला हलक्यात घेतोय. कोणाला हलक्यात घेतोय? देवाला हलक्यात अजिबात घ्यायचं नाही. लक्षात घ्या, कारण एक दिवस येईल तो शेरडांना मेंढरांपासून काय करेल? वेगळं. जे देवाला हलक्यात घेतायत ना त्यांना तो वेगळं केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. विश्वास ठेवू. उद्या प्रार्थनापूर्वक या आणि विश्वास ठेवा की उद्या परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. एक असा व्यक्ती बायबल मधून आपण बघणार आहोत की जो देवाची चेष्टा करायला निघाला होता, जो देवाला फसवायला निघाला होता, जो देवाला येड्यात काढत होता. अशा व्यक्तीबद्दल उद्या आपल्याला बघायचंय. बऱ्याचदा आपण पण तशा गोष्टी करतो. परीक्षण करू स्वतःचं आणि मी विश्वास ठेवतो की त्याच्या वचनात राहून परमेश्वर आपल्याशी बोलेल. आपण डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता. प्रभूजी, तुझ्या वचनात लिहिलेलं आहे की देवाचा उपहास व्हायचा नाही. परमेश्वर ठट्टो में नहीं उडाया जाता. इयोबाच्या बाबतीमध्ये तुला विश्वास आणि भरोसा होता, म्हणून परमेश्वर तू सैतानाला त्या ठिकाणी सांगितलं आणि तू तो भरोसा ठेवला की योग तुझी कधीच थट्टा होऊ देणार नाही, चेष्टा होऊ देणार नाही. आणि योग त्या विश्वासात स्थिर राहिला. आमचं वागणं आणि आमचं जगणं ठरवतं प्रभू की आम्ही तुला गौरव द्यावं का आम्ही तुझी थट्टा करावी. म्हणून परमेश्वर आम्हाला असं जगणं शिकव की आमच्या जीवनाद्वारे तुझी निंदा नाही पण तुझं गौरव मात्र होईल. असं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहायता कर दे बाबा. एक
तू आमच्याकडे बघतोय परमेश्वर. योबावर तुझी नजर होती की तो सात्विक सरळ तुला फिरून वागणार होता. त्या प्रत्येक व्यक्तीवर तुझी नजर आहे परमेश्वर. तो तुझ्या समोर आहे. हो परमेश्वर, तुझ्यापासून लपलेलं असं काहीच नाही परमेश्वर. आम्ही काही लपवू शकत नाही प्रभूजी, कारण तुझी नजर आमच्यावर आहे. तू आम्हाला बघतोयस, आम्हाला पाहतोयस परमेश्वर. आणि म्हणून देवा, आम्हाला असं जगणं शिकव की तुझ्या नावाची थट्टा होणार नाही, तुझ्या नावाची निंदा होणार नाही. कारण देवाचं वचन सांगतं, फसू नका, कारण देवाचा उपहास व्हायचा नाही. हो परमेश्वर, आज मी प्रार्थना करतो परमेश्वर, आम्हाला असं जगणं शिकव योबाप्रमाणे की आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाची थट्टा नाही, चेष्टा नाही, पण तुझ्या नावाचं गौरवच होईल. असं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला कृपा दे परमेश्वर. मी प्रार्थना करतो देवा, या पिंपरान मंडळीमध्ये ज्या योजनेनुसार तू आम्हाला एकत्र केलंयस परमेश्वर, ती तुझी योजना तू पूर्ण कर. आजची भक्ती सभा, उद्याच्या सर्व भक्ती सभा आणि परवाच्या सर्व भक्ती सभा अद्भुत रीतीने तुझ्या उपस्थितीने आशीर्वादित कर. तू बोल देवा, त्या गहन गोष्टी बोल परमेश्वर. आमच्या हृदयाला हात घाल प्रभूजी. आमच्या कमतरता आम्हाला दिसू दे परमेश्वर. आमच्या उणिवा आम्हाला दाखव. हो परमेश्वर, आम्ही कसं तुझ्यासोबत नातं ठेवावं, आम्ही तुझ्यासोबत कसं वागावं परमेश्वर, ते आम्हाला शिकव परमेश्वर. आणि मी विश्वास ठेवतो की तू आमच्याशी बोलणार आहेस परमेश्वर. तुझ्या वचनात राहून तू आमच्याशी बोल. आम्हा प्रत्येकाला ऐकणारं आणि समजणारं मन तू दे परमेश्वर. सर्व भक्ती सभा आशीर्वादित कर आणि तुझी इच्छा पूर्ण कर. ज्या उद्देशाने या तुझ्या दासाला तू इथपर्यंत आणलंय, तो तुझा उद्देश तू पूर्ण कर. मी घटावं आणि तूच वाढावा आणि तूच दिसावा असं होतं. जे वचन आज पेरलं गेलंय 30 पट 60 पट 100 पट फळ देणारा कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो प्रभूजी. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्य आणि गोड नावाने मागितली.